श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळ्याला आमच्या गावात काय काय झालं? सगळ्याले रामराम, राधे राधे. दरवर्षीप्रमाणे व्यासपीठावर श्रीकृष्ण महाराज मते यांच्या उपस्थितीत 15 दिवसापासून श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण चालू होतं. पारायण करणारे जरी कमी लोक असले तरी महाराजांच्या कृपारूपी महाप्रसादाचं आयोजन संपूर्ण गावासाठी केले जाते. सांगत्यानिमित्त श्री मुरलीधर महाराज वाघ यांचं काल्याचं कीर्तन झालं. तुकोबारायाचं चरित्र व सदेह वैकुंठ गमनाची कथा महाराजांनी सुंदर प्रकारे सांगितली. सर्वांच्या सहकार्यातून आपले सुरेशभाऊ दरवर्षी या कार्यक्रमाचं नियोजन पाहत असतात. पण कार्यक्रमात सर्वात जास्त सहकार्य जर कोणाचं असेल तर लहान मुला मुलींचंच होतं. त्याच्या सहकार्याला प्रोत्साहन म्हणून महाराजांचा गाथा सर्वांना वाटण्यात आला. सगळे कामं तर एकदम निरपेक्ष भावनेनं त्याने केले. पण करणाऱ्याला जर सपोर्ट भेटला तर गावातला परमार्थ अजून वाढू शकते. पण कोणत्याही दृष्टिकोनातून जर पाहिलं तर याच्यातून गावाचाच फायदा होईल. हरिकीर्तन झाल्यावर महाप्रसाद चालू झाला. मग महिलांच्या पंक्तीला महिलांनीच वाढून एकदम चांगल्या प्रकारे योगदान दिलं. शेवटी पतरवाड्या उचलणं असो की कार्यक्रमात शेवट लोक थांबून भांडे घासणं. गावची तरुण मंडळी अशी आहे की कोणत्याच कामात लाज न बाळगता सगळे कामं ते एकदम पद्धतशीर प्रकारे करतात. जसं की मी पहिलेच बोललो होतो, हे पहा शेवटून हे लाईन पोरं स्टेजही काढू लागू राहिले. राधे राधे. हाय गाईज. राधे राधे. आता दिवसभराचे कार्यक्रम तर आपण पाहिले काय काय झाले. रात्री गावातून दिंडी मिरवणूक निघली. अशा प्रकारे देवचे महान साधू श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा बीजोत्सव सोहळा एकदम निर्विघ्नतेनं पार पडला.